नमस्कार, मी स्नेहल. तर आज आपण खुसखुशीत अशी करंजी बघणार आहोत, तेही सोप्या पद्धतीने. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. करंजी बनवण्यासाठी लागणारं साहित्य बघूयात. सुकं खोबरं किसलेलं 1 वाटी घेतलेलं आहे, मनुका बारीक रवा घेतलेला आहे अर्धी वाटी, पिठी साखर 1 वाटी घेतलेला आहे, चवीनुसार मीठ, खसखस, वेलची पूड, चारोळी आणि मैद्याचं पीठ 1 वाटी घेतलेलं आहे. इथे जाड तळाची कढई घेतलेलं आहे, यात थोडंसं तूप घातलं. तुपात हा रवा मस्त भाजून घ्यायचा खमंग होईपर्यंत, जेणेकरून त्याचा कच्चेपणा निघून जाईल. बारीक रवा भाजून झालेला आहे, तो दुसऱ्या भांड्यात काढून घेऊयात आणि याच कढईत खसखस भाजूयात. खसखसचा कलर बदलेपर्यंत, रंग बदलेपर्यंत हे भाजून घ्यायचं आहे. तर खसखस हे भाजून झालेले आहे, तेही त्याच भांड्यात काढूयात. बारीक किसलेलं सुक्कं खोबरं भाजून घेऊयात. इथे रंग बदलेपर्यंत भाजून घ्यायचं आहे. तर भाजून झालेलं आहे, जास्त करपवून द्यायचं नाही आहे, जेणेकरून त्याचा कडवटपणा लागतो. तर यात वेलची पूड घातली. वेलची पूडने खूप छान चव येते, नक्की ट्राय करून बघा, घालून बघा. चारोळी घालायची आहे, चारोळी घातलेली आहे. मनुके घालायचे, तुम्ही तुमच्या आवडीचे कोणतेही यात ड्रायफ्रूट्स घालू शकता. मी इथे फक्त मनुके घातलेले आहेत, तर मनुके घातले. पिठी साखर घातली. गोडाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार थोडे कमी जास्त करू शकता. पिठी साखर वगैरे सगळं मिक्स करून घ्यायचं सुक्कं साहित्य. मैदा ताटात ओतून घेतला. यात चवीनुसार मीठ घालायचं. 3 मोठे चमचे तेल कडकडीत असं गरम करून घेतलेलं आहे, मोहन केलेलं आहे, ते या पिठात घालायचं थोडं थोडं करून आणि चमच्याच्या साहाय्याने मिक्स करून घ्यायचं आहे. ते थोडं गरम असतं, त्यामुळे चमच्याचा वापरच करा. सर्वात आधी मळून घ्यायचं. तर या पिठाची मूठ वळली जाते, याचाच अर्थ आपलं मोहन परफेक्ट पडलेलं आहे, परफेक्ट झालेलं आहे. तर इथे थोडं थोडं पाणी घालून पीठ मळून घेऊयात. पीठ घट्टसर मळायचं नाही आहे, मऊसूत असं मळायचं आहे. तर इथे करंजीसाठी पीठ लागणारं तयार झालेलं आहे. खूप घट्टही नाही आणि खूप पातळही नाही. तर चांगलं मळून घ्यायचं आहे. एक 15 ते 20 मिनटं याच्यावर झाकण ठेवून हे मुरत ठेवायचं. 20 मिनटं झालेले आहे. ते पुन्हा एकदा थोडंसं मळून घेतलं. बघू शकता खूप मऊसूत असं पीठ आहे. तर याचे करंजी लाटायला घेऊयात. करंजीचे असे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहेत. लिंबाच्या आकाराचे एवढे गोळे करून घेतलेले आहेत. हे लाटून घ्यायचे. तर ते लाटून घेऊयात. आपण ज्या आकाराची पोळी किंवा पुरी लाटतो त्या आकाराचं लाटून घ्यायचं आहे. थोडं पातळ लाटायचं आहे. तर ते सगळ्या बाजूंनी लाटून घेतलं. सारण भरायचं आहे. सारण 1.5 चमचा सारण भरला. सारण भरून झाल्यानंतर याच्या कडांना थोडं थोडंसं पाणी लावायचं, म्हणजे ह्या कडा चांगल्या चिकटतात आणि सारण बाहेर पडत नाही. ही ट्रिक नक्की वापरून बघा. तर इथे कडांना पाणी लावून झालं. करंजी बंद करून घेऊयात आणि बाजूने दाबून घ्यायचं. जिथे पाणी लावलेलं आहे तिथून दाबून घ्यायचं, बंद करून घ्यायची करंजी आणि बाकीचं उरलेलं पीठ चिरणीच्या सहाय्याने चिरून घ्यायचं आहे. या पद्धतीने हे पीठ चिरून घेतलेलं आहे. मध्यम ते मंद आचेवर तेल गरम झालेलं आहे. करंजी एक एक करून यात तळून घेऊयात. तेल जास्तही गरम नसावं. तेल जर जास्त गरम असलं तर करंजी बाहेरून लाल होते आणि आतून कच्चीच राहते. तर इथे नेहमी लक्षात ठेवायचं, तेल जास्त गरम नसावं. करंजी या कढईत मावतील इतक्याच घातलेल्या आहेत, 4च घातलेल्या आहेत. व्यवस्थित तळून घ्यायच्या दोन्ही बाजूने सोनेरी रंग येईपर्यंत. मंद आचेवर खुशखुशीत खमंग अशी करंजी दोन्ही साईडने सोनेरी रंग येईपर्यंत तळून घेतलेली आहे. तळून झाल्यानंतर प्लेटमध्ये सर्व करून घेऊयात. तेल निथळून घ्यायचं आणि मग प्लेटमध्ये सर्व करायचं. याच पद्धतीने सगळ्या करंज्या तळून घेऊयात. खमंग खुसखुशीत आणि कुरकुरीत करंजी तयार झालेली आहे. ही करंजी पूर्ण थंड झाल्यावरच हवाबंद डब्यात 15 ते 20 दिवस टिकते. हवाबंद डब्यात ठेवायची. नक्की ट्राय करून बघा ही रेसिपी. कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये कळवा. लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू अशा छान छान नवनवीन रेसिपीजमध्ये.
तोपर्यंत धन्यवाद.